गाइस, घरच्या तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणे वडे। तर चला बघूयात। हे साबुदाणे मी रात्रभर भिजवून ठेवले होते। आता आपण बटाटे शिजवून घेऊयात। सर्वात पहिले आपण बटाटे शिजवून घेऊयात। बटाटे शिजून झाले तर आपण आता बघू। आता आपले बटाटे शिजले, आता आपण त्यांना काढून घेऊ। त्यांची साल काढून आपण त्यांना मॅश करून घेऊ। आता आपण याची साल काढून घेऊ। असेच आपण ते दोघेही बटाटे पण सालून घेऊ। आता हे बटाटे आपण साल काढले, आता यांना आपण मॅश करून घेऊ। यांना छान मॅश करायचं आणि त्यात आपण आपले जे भिजवलेले साबुदाणे होते ते टाकून घेऊ। बटाटे आपले मॅश झाले, त्यात आपण साबुदाणे टाकून घेऊ। त्यात आपण आता साबुदाणे टाकून घेऊ। आपले साबुदाणे छान मोकळे मोकळे आणि थोडेसे टवटवीत झाले ते। आता या मिश्रण मध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूयात। आता याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। थोडं शेंगदाण्याचं कूट जास्त टाका, असं त्यांचा डो बनवावा लागेल ना आपल्याला, त्यामुळे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता या मिश्रणचा आपण एक डो करून घेऊ। जर तुम्हाला कूट कमी वाटत असेल तुम्ही टाकू शकता। त्यांना आधी छान मिक्स करायचं, मग त्यांचे आपण छान वडे करून घेऊ। आता आपला डो रेडी आहे, तर थोडंसं हाताला आपण तेल लावून घेऊ आणि गोळे करायला, वडे करायला तुमच्याप्रमाणे वड्यांचा शेप वगैरे जेवढी साईज तुम्हाला हवी असेल तेवढी घ्या। मी इथं मीडियमच ठेवते। हे आपले असे वडे रेडी। आता आपण अशाच प्रमाणे सर्व वडे बनवून घेऊया आणि त्यांना तळून घेऊ। आपलं तेल तापलंय, आपण आपले वडे तळून घेऊ। थोडंसं बारीक फ्लेम वरतीच होऊ द्यायचं त्यांना। आता आपले वडे तळले गेले, त्यांना काढून घेऊ। असेच सगळे आपण वडे तळून घेऊ। असे आपले साबुदाणे वडे रेडी आहेत। तुम्हाला आवडला असतील तर तुम्ही लाईक शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा।